हे बघा गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्णाने उचललेला आहे आणि आपण चाललो होतो या गुफामध्ये. आज ही दुसरी वेळ आहे माझी या गुफामध्ये यायची. पहिल्या वेळेला आलतो त्या टायमाला पिकअपचा मालक होता माझा भाऊ. आज पिकअप मिल झालेलं आहे माझ्या भावाचं. इथं व्यासमुनी बालब्रह्मचारी श्री अखंडरामजी महाराज याचा आशीर्वाद घेताना इथे शेष नारायण भगवान श्री लक्ष्मीनारायण या दोघांची जोडी. त्याच्यात श्री ब्रह्माजी ती इथं लक्ष्मणाला शक्ती लागलेली आणि इथं सगळं काही ते रामायणामधले अशाच काही छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत तिथं आम्ही 10 रुपये तिकीट काढून आलेलो होतो बघण्यासाठी. तिथं कृष्णाची रासलीला वगैरे कालिया मर्दन आहे इथं. हां आता मग हे कृष्णाच्या जे लहानपणी हे केलेलं आहे ते पुतनाचा वध इथं दाखवलेला आहे बघा. हां ब्लॉग आणि इथं माखन चोरी मैया कृष्ण म्हणजे कृष्णा सुदामा. आता इथं बघा महर्षी ते आपण बघितलेलं आहे त्याचा अभ्यास करताना हे करताना सगळं दाखवलेलं आहे इथं. हां इथं बघा हे झाकी माया तिवारी उज्जैनने बनवले म्हणजे माया तिवारीने बनवलेली एक झाकी आहे म्हणजे प्रतिमा आहे. आपण आता बाहेर आलो म्हणजे संपत नाही बरं का. इथून तर दुसरं चालू होते. हां विषय नाही तिथं काही. हे बघा आता इथं फक्त दुर्गा माताचे 9 रूप आहेत याच्यामध्ये गेल्याच्या नंतर. इथं बघा आपल्या गणपतीपासून सुरुवात कुठं बी गेलं तर मंगलय मूर्ती नमूनवा. इथं बघा शैलपुत्री माता. शैलपुत्री म्हणजे शैलीवर काहीतरी केलेलं आहे. ब्रह्मचारी इथं ब्रह्मचारी. आमच्या बघा गोविंदरावचे पाय दुखायला लागले तरी पण ते एक्साइटिंग आहे प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी. चंद्रघाट माता. ते बघा कृष्णमुंडा माता. हे स्कंद माता. स्कंद. हे बघा इथं मगरमच्छ आणि ध्वजा ते काय म्हणतात ना ते सिस्टम आहे इथं. आता आपण चाललेलो आहेत वर. आता वर तुम्हाला वाटेल आता संपलंय. नाही अभि तो स्टार्ट किया आहे. आता तर वरी तर आपल्याला अजून बघायला भेटते. ते बघा ते वानर दाखवलेलं तिथं पण ते खोटे वर का याचं अजिबात नाही त्याला. तुम्ही चलत राहा पुढं. हां हां चला असं पुढं चलत आता तुम्हाला थकावट जरी वाटत असली तिथं आल्याच्या नंतर अजून एक्साइटिंग होतं. हे बघा काल रात्री अजून पुढं माझे भाऊ आता खूप दमलेले आहेत. नरसिंह मातानी नरसिंहाने त्याचं पोट फाडेल आहे त्याचं शिशुपालचं कुणाच तरी. इकडं पण काहीतरी इकडं बंद केलं राव तेव्हा इकडं होतं काहीतरी चालू. हां नाही व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे परंतु अशा प्रकारे आमची हां 4 धाम यात्रा आहे बघा. इथून आपली 4 रोज चालू झाली तिकडे आपण 4 धामच्या मध्ये. खूपच छान बनवलेलं आहे. हे पूर्ण हँडमेडेड आहे म्हणजे माणसाने बनवलेलं आहे. पहिलं काही नाही इथं. हां बेटी को मत समजो भार जीवन का आहे आधार असे एकदम छान सुविचार बनलेले आहेत माहिती आहे का इथं. आणि तिथं बाबा होते दक्षिणा घ्यायला पण ते आज नाही तिथं. वैष्णव माताचा दरबार आहे आपला. वैष्णव माताला जाण्यासाठी जायची गरज नाही. आपल्या इथं सगळं होतं. आपल्या 9 माता इकडून बंद असं इथूनच वापस जायचं असं ना आपल्याला. आता हां बघा मी अंदाज सांगितला ते खराच नाही होतंय. बाबा वापस चला काय अरे अजून खाली जायचं आहे काय. सॉरी गलती से मिस्टेक हो गया. वापस इधर ही आना पड़ा है. नीचे जाने का रास्ता. माझा भाऊ पण ब्लॉग कोण बनतं हे तुम्ही बघितलं का. मी आहे स्वतः. विषय कुठे पवन कुमार आहे मी. त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल की माहिती काही आदरी राहिली असली तर माफ करू शकतात. पुढच्या वेळेस नक्की अजून चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन. 10 रुपये पण आता 10 रुपयामध्ये तुम्हाला एवढं दाखवू शकतो. 10 रुपये तुम्हाला मी बरेच देऊ दाखवतो. आता भोलेनाथ बाबा जिथून आपण गणपतीपासून सुरुवात केलेली होती भोलेनाथ त्यांच्या पप्पापासून श्रेयपोट करायला होत
आणि आपण आता 10 रुपयाचं हां माझा जीव माझा भाऊ भावाने गाडी नील केली बघा. गेल्या वेळेस आलतो तर गाडीचे हप्ते चालू होते आणि ह्यावेळेस गाडीचे हप्ते नील येतं. एवढा प्रभाव इथं आहे ना त्याच्यामुळं तुम्ही अवश्य इथं भेट द्या. हां हे बघा असं छानपैकी. बाय बाय.